नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाट सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला क्लास 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर यामधल्या लेक्चर नंबर 4ला सुरुवात करायची आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला आज अभ्यास करायचा आहे प्रेशरच्या संदर्भात. जे चॅप्टरचं नाव आहे दॅट इज द फोर्स अँड प्रेशर. तर याआधी आपण प्रेशरच्या संदर्भात माहिती घेतलेली फोर्सच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण फोर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय याच्या संदर्भात अभ्यास आधीच केलेला आहे. आता आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द प्रेशर. इनर्शियाचा सुद्धा अभ्यास आपण आधीच्याच लेक्चरमध्ये केलेला आहे. आता प्रेशर म्हणजे नेमकं काय तो आपण पाहूया. व्हॉट इज बाय प्रेशर? You must have observed the tire of 2-wheeler and 4-wheeler getting pressurized. The air filling machine has a pressure indicating dial or a digital meter showing the digital reading of pressure. The machine fills the pressure to a certain value. You are aware that a force has to be applied for filling air in the bicycle tire with a hand pump. By applying force, air pressure is increased and then the air is pushed into the tire. Are force and pressure related? बघा, इथे त्यांनी आपल्याला एक थोडीशी माहिती दिलेली आहे की जेव्हा आपण 4-व्हीलर असेल, 2-व्हीलर असेल, हे जेव्हा आपण हवा भरायसाठी नेतो तर तिथे आपल्याला एक मीटर दिसतं आणि त्या मीटरच्या साहाय्याने ते आपला जी गाडी असेल 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर याच्यामधलं आतमध्ये टायरमध्ये हवा किती आहे ती त्याच्या साहाय्याने मोजतात आणि आपल्याला मग ते आपल्याला टायरमध्ये किती हवा आहे आणि किती टाकायची त्यानुसार त्याच्या आतमध्ये आपण हवा टाकत असतो. काहीमध्ये आपल्याला ते डिजिटल मीटरसुद्धा पाहायला मिळतात की जे आतमधलं हवेचं प्रेशर मोजत असतात की आतमध्ये हवा किती आहे. आणि बऱ्याचदा आपण बायसिकलला, आपल्या सायकलला जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हवा भरत असाल तेव्हा तुम्ही जो हातपंप आहे, हातपंपाच्या साहाय्याने त्याला फोर्स अप्लाय करून हवा जी आहे ती तुम्ही टायरमध्ये भरत असता. म्हणजे याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल की इथे फोर्स आणि प्रेशर या दोघांमध्ये आपल्याला क्लोज रिलेशन पाहायला मिळतं. आता ते क्लोज रिलेशन कोणतं आहे तेच आपल्याला या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. आता इथे यांनी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. लुक ॲट द ॲक्टिव्हिटी. दॅट इज द ॲक्टिव्हिटी 3. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम इनटू अ वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. आधी मी वाचून घेतो मग एक्सप्लेन करतो. नाऊ टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड्स ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम पॉइंटेड एंड. व्हेन प्रेसिंग द ड्रॉइंग पिन्स इनटू अ ड्रॉइंग बोर्ड they get into the board easily. By applying a force using the thumb, one can push the pin into the board. On the contrary, while pressing ordinary pins into the board with the thumb may get hurt. यांनी आपल्याला 2-3 इथे एक्झाम्पल दिलेले आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की काही असे खिळे घ्या आणि खिळे घेतल्यानंतर ते एका लाकडीच्या फळीमध्ये आपण पॉइंटेड जो भाग आहे तो लाकडाच्या फळीवर ठेवून आणि वरच्या बाजूला म्हणजे जो हेडचा रिजन येतो, म्हणजे हा जर खिळा आहे अशा प्रकारचा, तर हा या भागाला दिस इज द वुडन प्लँक आणि इथून हॅमरच्या साहाय्याने आपल्याला त्याला ठोकायचं आहे. तुम्ही जेव्हा अशा प्रकारे त्याला आतमध्ये ठोकाल तर हा खिळा सहज त्या लाकडाची जी फळी आहे आतमध्ये जाईल. परंतु हा जर खिळा आपण अशा प्रकारचा जर उलट्या डायरेक्शनला जर ठोकायचा प्रयत्न केला, हेड या बाजूला केलं आणि याचा जो पॉइंटेड जो भाग आहे हा या बाजूला असला आणि या बाजूला जर आपण ठोकायचा प्रयत्न केला तर मात्र हा खिळा त्या लाकडाच्या फळीच्या आतमध्ये जात नाही. एक. सेकंड, त्यांनी इथे आपल्याला असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही ड्रॉइंग बोर्ड जो आहे त्या ड्रॉइंग बोर्डचे ज्या पिन्स आहेत, आता ड्रॉइंग बोर्डचे पिन जर तुम्ही पाहिले तर त्याचा हेडचा जो भाग आहे असा गोलाकार मोठा असतो आणि खाली पॉइंटेड अशी ती पिन आपल्याला पाहायला मिळते टाचणीसारखी. परंतु याचा हा वरचा जो भाग आहे हा मोठा असल्या कारणाने आपण बोटाच्या साहाय्याने, अंगठ्याच्या साहाय्याने सहज ती पुश करतो आणि जेव्हा आपण तिला पुश करतो तेव्हा ती त्या ड्रॉइंग बोर्डमध्ये आतमध्ये जाते. परंतु ती जर आपण टाचणी जर अशाच प्रकारे जर पुश करतो म्हटलं तर मात्र आपल्या अंगठ्याला इजा होऊ शकते, कारण इथे तो टाचणीचा जो रिजन असतो, हेड रिजन, हा खूप स्मॉल असतो. आता याच्यावरून त्यांनी आपल्याला काही कॉन्क्लुजन काढलेलं आहे ते आपण पाहूया.
look at this. What does this simple experiment tell? आता हे जे आपण एक्सपेरिमेंट पाहिले 3, याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं? द नेल इझिली पेनिट्रेट इनटू वूड फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड. म्हणजे जेव्हा पॉइंटेड एंडला आपण ते खिळे ठेवतो तेव्हा मात्र ते खिळे आरामात त्या लाकडाच्या फळीमध्ये जातात. पण अपोजिट डायरेक्शनला जर आपण ठेवले, म्हणजे हेडचं रिजन जर खालच्या डायरेक्शनला ठेवलं तर मात्र ते जात नाहीत. तुम्हाला मी आधीच एक्सप्लेन केलेलं आहे. फ्रॉम दिस यू विल नोटिस दॅट व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन द हेड ऑफ द नेल इट इज इझी टू हॅमर इन टू द प्लँक. आता हे का असं कशामुळं होतं की जेव्हा तुम्ही पॉइंटेड जो भाग आहे नेलचा तो त्या लाकडी प्लँकवर ठेवला, लाकडाच्या फळीवर ठेवला, तो सहज तो खिळा आतमध्ये जातो. परंतु तो जर त्याचा हेडचा जर भाग त्या लाकडाच्या फळीवर ठेवला आणि पॉइंटेड भागावर आपण हॅमर केलं तर मात्र तो खिळा त्या लाकडाच्या फळीमध्ये जात नाही. हे कशामुळं? तोच भाग आपल्याला इथे या प्रेशरमध्ये समजून घ्यायचा आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला, या प्रश्नाचा आपण नंतर अभ्यास करूया. आधी आपण याच्या संदर्भात माहिती घेऊया. आता तो खिळा जो आहे तो आतमध्ये न जाण्यामागं रिझन काय आहे? तर दॅट इज द प्रेशर. तर प्रेशर मीन्स व्हॉट? प्रेशर मीन्स अप्लाइड फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. बघा काय म्हटलेलं आहे की प्रेशर म्हणजे काय? तर प्रेशर म्हणजे फोर्स भागीला एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. म्हणजे दाब म्हणजे काय? बल भागीला ज्यावर आपण ते बल प्रयुक्त केले आहे त्याचे क्षेत्रफळ. म्हणजे सहज आहे. सपोज एरिया जर वाढला, बघून घ्या, एरिया जर वाढला, फोर्स तेवढंच आहे पण एरिया जर वाढला तर प्रेशर कमी होईल. आणि एरिया जर कमी झाला तर मात्र प्रेशर इन्क्रीज होईल. इथं तोच भाग इथं आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा आपण खिळ्याचा विचार करतो तर खिळा हा जो आहे इथे हा अशा प्रकारचा आहे आणि इथे हा जो खिळा आहे हा अशा प्रकारचा आपण तो लाकडाच्या फळीमध्ये ठोकायचा प्रयत्न करतोय. तर इथे काय होतंय की इथे हा एरिया आहे ज्याच्यावर फोर्स अप्लाय होतोय. म्हणजे इथे हा जो एरिया आहे हा एरिया कमी आहे. जेव्हा एरिया इन्क्रीज होतो प्रेशर रिड्यूस होतो. पण इथे एरिया कसा आहे? इथे एरिया डिक्रीज आहे, कमी एरिया आहे आणि त्याच्यामुळं याच्यावर प्रेशर इन्क्रीज होतं. आणि इथे जो आहे हा इथे एरिया हा इन्क्रीज झालेला आहे. आणि जेव्हा याच्यावर आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा हा एरिया इथे मोठा असल्यामुळं इथे प्रेशर डिक्रीज होतं आणि म्हणून हा जो खिळा आहे हा सरळ आपल्याला लाकडाच्या फळीमध्ये जाताना दिसतो आणि हा लाकडाच्या फळीमध्ये जात नाही. तीच गोष्ट आपल्याला ड्रॉइंग पिनच्या संदर्भात सुद्धा दिसते. अँड धिस इज द इन केस ऑफ प्रेशर दॅट इज द फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. आता इथे आपल्याला तो प्रश्न पाहायचा आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स fruits with a sharp knife. A blunt knife does not work here. Why does this happen? ते भाजी आणि फळे चिरताना धारदार जर सुरी असेल तर त्यांना कापणं इझी होतं, सोपं जातं. पण बोथट सुरी असेल तर अशा वेळीस ही उपयोगी पडत नाही. हे कशामुळं घडतं? आता आपल्याला माहीत आहे द लेस द सरफेस एरिया द ग्रेटर द इफेक्ट ऑफ द फोर्स. म्हणजे जर लेस सरफेस एरिया असेल तर त्याच्यावर अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याचा इफेक्ट जास्त असेल. पण जेव्हा ती जर सुरी ब्लंट होत असेल म्हणजे त्याचा काय झाला? सरफेस एरिया वाढला. आणि सरफेस एरिया जर वाढला म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर अप्लाय केलेला जो फोर्स आहे तो डिक्रीज होतो. सरळ सरळ इथे आपल्या लक्षात येईल द लेस द सरफेस एरिया द ग्रेटर द इफेक्ट ऑफ द फोर्स अँड द कटिंग एज ऑफ द शार्प नाईफ हॅज अ लेस क्रॉस सेक्शन एरिया रिलेटिव्ह to that of the blunt knife and hence it is easy to cut vegetable fruits with a sharp knife rather than with a blunt knife. आता याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल देता येतील. आता फॉर एक्झाम्पल आपण जे स्कूल बॅग नेतो तर आपल्या स्कूल बॅगचे जे बेल्ट आहेत ते आपल्याला ब्रॉड असतात. ते ब्रॉड कशामुळे असतात? जे बेल्ट आहेत बेल्ट ब्रॉड असल्यामुळे काय झालं तिथं एरिया इन्क्रीज झाला आणि एरिया इन्क्रीज झाला त्याच्यामुळं त्याच्यावर अप्लाय केलेला जो फोर्स आहे हा डिक्रीज होतो. आणि म्हणून आपल्या पाठीवर बुक्स जास्त जरी असले तरी तो जो बेल्ट आहे तो बेल्ट आपल्या खांद्याला रुतत नाही. तुम्ही पहा जर बेल्ट हा ब्रॉड नसेल तो जर थोडा लहान असेल तर अशा वेळेस मात्र तेवढंच वेट त्या
बुक्स तेवढेच बुक्स आपण घेऊन जर ती बॅग जर लटकवली तर बेल्ट जर लहान असतील तर मात्र तो आपल्याला रुततो, परंतु बेल्ट जर ब्रॉड असतील तर तो मात्र आपल्याला रुतत नाही. याला कारण असं आहे की एरिया वाढला म्हणजेच काय झाला, फोर्स जो आहे हा डिक्रीज होतोय. आणि हाच मेन पॉईंट आपल्याला प्रेशरच्या बाबतीत समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबरीने हेवी जे व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स त्याला मोठे मोठे टायर राहतात किंवा जास्त टायर आपण पाहतोय. मोठे जे हेवी व्हेकल्स आहेत, ट्रक्स आहेत, की ते आपल्याला काही 6 टायर काही 8 टायर असे आपल्याला दिसत आहेत. याला कारण असं आहे की ते हेवी व्हेकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोडिंगचा माल नेत असतात आणि त्यामुळं जर टायरची संख्या जर जास्त असली तर काय झालेलं आहे की सरफेस एरिया इन्क्रीज झाला. ते सरफेस एरिया इन्क्रीज झाला याच्यामुळे जो फोर्स आहे तो फोर्स डिक्रीज होतो आणि त्याच्यामुळे ते टायर जे आहे ते फुटण्याची शक्यता कमी राहते. अँड धिस इज द इन केस ऑफ प्रेशर. आता इथे आपल्याला युनिट पाहायचं आहे, युनिट ऑफ प्रेशर. आता इथे एस आय युनिट, एस आय मीन्स एम के एस सिस्टीममध्ये किंवा आपण त्याला एस आय सुद्धा म्हणतोय. तर एस आय युनिट जर आपण पाहिलं फोर्सचं तर दॅट इज द न्यूटन. अँड एरिया जर आपण मोजत असलो तर तो मोजतो आपण एस आय युनिटमध्ये, दॅट इज द मीटर स्क्वेअर. दॅट मीन्स न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे झालं आहे प्रेशरचं युनिट. आणि यालाच काय म्हणतात, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय, दॅट इज कॉल्ड द पास्कल. त्यालाच पास्कल असं म्हणतात. अँड दिस इज द युनिट ऑफ प्रेशर. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट ऑफ प्रेशर इज बार. And 1 bar is equal to 10 raised to the power 5 Pascal and pressure is a scalar quantity. आपण फोर्सचा अभ्यास केलेला आहे. तर फोर्स कसा आहे, फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी अँड प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. दिस इज द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ द युनिट ऑफ प्रेशर. ते बघा आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे शेवटच्या 2 सेंटेन्समध्ये, ते आपण पाहूया. इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्यूस ऑफ द सेम फोर्स. सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बघा. इफ एरिया इन्क्रीजेस, एरिया वाढला प्रेशर रिड्यूस होतं. अँड इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स. हे 2 वाक्य खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रेशर इन्क्रीज करायचं असेल तेव्हा मात्र आपल्याला काय करावं लागेल, एरिया कमी करावा लागेल. म्हणजे बघा एखाद्या वेळेस जर तुम्ही पाईपनी जर पाणी जर कुठे शिंपडत असाल आणि आपल्याला जर धार जी आहे पाण्याची ती लांबपर्यंत जर लोटायची असेल तर आपण काय करतो, पाईपाला दाबतो म्हणजे काय करतो की जो पाईपाचा जो एरिया आहे माउथचा तो एरिया आपण कमी करतो. आणि तो एरिया कमी केल्यामुळं काय होतं, प्रेशर जे आहे पाण्यात तेवढंच राहतं, परंतु एरिया कमी केल्यामुळं त्या पाण्याचं प्रेशर वाढतं. असे कितीतरी एक्झाम्पल तुम्हाला या वाक्यावरून तुम्हाला पाहायला मिळतील. तिथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू द नॅचरल ॲडॅप्टेशन द बॉटम सरफेस ऑफ द कॅमल्स फीट आर ब्रॉड. हेन्स द कॅमल्स वेट इज exerted on a large area and the pressure on the sand is reduced, and this is why camel's feet do not penetrate into the sand and it's become easy to walk. इम्पॉर्टंट एक त्यांनी एक्झाम्पल इथे आपल्याला दिलेलं आहे की जर तुम्ही कॅमलचे जर पाय जर आपण त्याच्यामध्ये जर पाहिले तर त्याचा जो तळवा आहे, उंटाचे पाय जे आहेत तर त्याचे तळवे खालचे एकदम पसरट दिसतात, मोठे दिसतात. आणि याचा उपयोग काय झालेला आहे की त्याच्यामुळे काय झालं की त्याचा जो एरिया जो आहे पृष्ठभाग जो आपण कॅमलच्या फीटचा जो खालचा जो पोर्शन आहे तो इन्क्रीज दिसतोय. आणि त्याच्यामुळं जो कॅमलचा जे वेट आहे ते वेट ज्या पायावर पडतं तर ते रिड्यूस होतं आणि त्याच्याचमुळं कॅमलचे पाय त्या वाळवंटामध्ये चालत असताना वाळूच्या आतमध्ये रुतत नाही. त्याच्यामुळंच आपल्याला उंट तिथे जे आहे, आता हे ॲडॉप्टेशन झालेलं आहे. ॲडॉप्टेशनचा अभ्यास तुम्ही मागच्या वर्षी केलेला आहे, परंतु इथे आपल्याला प्रेशर जो आहे तो समजून घ्यायचा आहे. इथं काय झालेलं आहे की कॅमलचं जे फीट्स आहे त्या फीट्सचा खालचा जो पोर्शन आहे त्याचा एरिया इन्क्रीज आहे, लार्ज आहे आणि त्याच्यामुळं जो वेट आहे ते वेट कॅमलचं त्याच्यावर असं रिड्यूस होतं आणि दॅट्स वाय इट्स कॅन बी सर्वाईव्ह इन डेझर्ट एरिया. आणि त्याच्यामुळं ते ज्या वाळवंटात चालत असताना त्यांचे पाय वाळूच्या आतमध्ये रुतत नाही. अँड धिस इज द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ प्रेशर. म्हणजे प्रेशरमध्ये सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं की प्रेशर म्हणजे काय. द प्रेशर मीन्स फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड अँड युनिट ऑफ प्रेशर दॅट इज द न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती नेहमी लक्षात ठेवा,
if area increases pressure reduces for the same force. एक क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो. and if the area decreases the pressure increases for the same force. आणि जर क्षेत्रफळ कमी झालं की त्याच बलासाठी दाब हा वाढतो. and this is the information in case of pressure. Thank you.